नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्या ज्याही काही लैंगिक समस्या आहेत कोणत्या की जास्त करून खूप हस्तमैथून केलेलं आहे, दररोज दिवसातून एकदा दोनदा किंवा वारंवार हस्तमैथून केलेलं आहे. हस्तमैथुनाचा साईड इफेक्ट काय झालेला आहे की आता हस्तमैथून करण्याची गरज नाही, तर आता इतक्या वीर्यनाड्या आपल्या शुक्रनाड्या एवढ्या कमजोर झालेल्या आहेत की आपोआप स्वप्नामध्ये लघवी करत असताना, संडास करत असताना वीर्य बाहेर पडत आहे, स्वप्नदोष होतो आहे, त्यालाच नाईटफॉल असे म्हणतात. किंवा अशक्तपणा येत आहे, आळस येत आहे, मेंदूवरती परिणाम होत आहे, काहीतरी साईड इफेक्ट दिसून आलेले आहेत जास्त वीर्य क्षरण नाश केल्यामुळे. आणि त्यासोबतच जर तुम्ही संभोग करत असाल तर संभोगामध्ये शीघ्र पतन होते आहे. जास्त तिला पत्नीला किंवा फिमेलला तुम्ही सॅटिस्फाय करू शकत नाही. तुमच्या मनामध्ये संभोगाविषयी भीती आहे, तुमचा कॉन्फिडन्स गेला आहे की तुम्हाला असं वाटत आहे की मी जास्त हस्तमैथून केलं, माझा जास्त अगोदरच वीर्याचं जास्त स्खलन झालेलं आहे, वीर्याचा नाश झालेला आहे, त्यामुळे माझ्यामध्ये आत्मविश्वास राहिला नाही, तर मी काय करू. अशा अनेक समस्या असतील. नुसतं जवळ गेलं की टच होते, नुसतं तुम्ही एखादा साधं कामुक गोष्ट ऐकली, बघितली, एखादी स्त्री किंवा एखादी रील्स बघितली तरीसुद्धा चिकट पाणी निघून जाते. हे सगळं तुमचे वीर्यनाड्या कमजोर असल्याचे, मन कमजोर, मेंदू कमजोर, शरीर कमजोर असल्याचे लक्षण आहेत. तसे वीर्य नाश केल्याचे अनेक लक्षणं आहेत. तुमच्या हृदयावरती, फुफ्सावरती, मेंदूवरती, शरीरावरती, पाठीवरती, मणक्यावरती, संपूर्ण शरीरावरती त्याचे अनेक साईड इफेक्ट होतात. हे माझ्या सांगण्यापेक्षा तुम्हाला दिसून येत आहेत की माझ्यामध्ये काय होत आहे. रात्री व्यवस्थित झोप लागत नाही, लक्षात राहत नाही, स्मरणशक्ती कमी झाली, सतत भीती वाटते, भविष्याची, भूतकाळाची सतत पश्चाताप होत राहतो. अशा अनेक गोष्टी आहेत. आता या जास्त प्रॉब्लेमवरती तुम्हाला न भेडवता सरळ आपण सोल्युशनवरती जाऊयात. तर मी सांगितलं होतं की भगवान महादेव ज्या आसनामध्ये बसतात त्याला सिद्धासन असे म्हणतात. तर सिद्धासनच हे त्यावरती औषधी आहे. जर तुम्ही सिद्धासनाचा अभ्यास जर केला तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो. जर तुम्हाला कसल्याही प्रकारची यापैकी कोणत्याही प्रकारच्या समस्या असतील, लैंगिक समस्या, आणि त्यावरती आपल्याला योग्य ते मार्गदर्शन, कन्सल्टिंग किंवा आवश्यकता असल्यास जे काही त्याच्यावरती उपाययोजना हव्या असतील तर आपण दिलेल्या या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता फक्त, आणि नंतर त्यावरती आपल्याला योग्य ते मार्गदर्शन केले जाईल. तर आपण या ठिकाणी प्रॉमिस केल्याप्रमाणे सिद्धासन शिकूयात. सिद्धासनाचे अनेक फायदे आहेत. सिद्धासनामुळे मन शांत राहते. आपल्या वीर्य नाड्या, ज्या मनोवाहन नामक जी नाडी असते आपल्या शरीरामध्ये, की आपण काही बघितलं की आपल्या मेंदूपर्यंत तो मॅसेज जातो आणि मेंदू त्यावरती लगेच रिॲक्शन देतो, तर ती मनोवाहन नाडी निरोगी ठेवायची आहे. ती मनोवाहन नाडी तुमच्या मनामध्ये जर कामुक विचार आले तर लगेच चिकट पदार्थ म्हणजे वीर्य स्राव करण्यासाठी तयार होत आहे. ती मनोवाहन नाडी मजबूत झाली पाहिजेत. आपलं जे वीर्य आहे ते घट्ट झालं पाहिजेत. वीर्य नाडी मजबूत झाली पाहिजे. त्यामधून वारंवार वीर्याचं डिस्चार्ज होऊ नये, कमीत कमी लवकर तरी होऊ नये. तुम्ही तुमच्या पत्नीला तरी संतुष्ट करू शकले पाहिजेत. त्यासाठी संयमी असणं, तेजस्वी, तपस्वी असणं अत्यंत आवश्यक आहे. तर ते सिद्धासन कसं करायचं जास्त टाईमपास न करता मी तुम्हाला सांगतो. हे बघा, असं पाय लांब करून बसायचे. त्यासाठी अगोदर पूर्वतयारी काय आहे, उपाशी पोटी असले पाहिजेत. सकाळी किंवा संध्याकाळी करा, काही गडबड नसली पाहिजे. एकदम शांत रिलॅक्स ठिकाणी तुम्ही बसा आणि अशा ठिकाणी हे आसन करा. म्हणजे याचा अर्थ नुसतं एकच आसन करा, त्यानंतर बरोच काही योगा, प्राणायामसुद्धा आहेत, टेक्निक आहेत. परंतु तुमच्यासाठी जर क्युअर व्हायचं असेल तर तुम्हाला सिद्धासनाचा जरूर तुम्ही त्याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. असे काही महत्त्वाचे आसन आहेत. 2 पाय लांब करायचे. तर अगोदर काय करायचं, हा आहे माझा उजवा हात, हा आहे डावा हात, ठीक आहे. तर या ठिकाणी डावा पाय या ठिकाणी असा घेतलेला आहे. तर ही जी पायाची जी टाच आहे, ती टाच कुठे, आपल्या अंडाशयाच्या खाली आणि गुदद्वाराच्या मधामध्ये अशी एक आपलं संपूर्ण शरीर असं शिवलेलं आहे बघा. ते अशी आता हे पोटावरती अशी एक शिवण आहे, म्हणजे अशी शिलाई दिसते, त्याला शिवण असे म्हणतात. त्या शिवणवरती हे असं संपूर्ण शरीर आपलं जोडलेलं आहे. आता हे अंडाशयाच्या खाली आणि गुदद्वाराच्या मधात त्या ठिकाणी आपली ही टाच गेली पाहिजेत. टाच गेली आणि आता हा पाय राहिला. आता हा पाय इथे ठेवायचा आहे. कुठे, हे जे ही मांडी आणि जी पोटरी जी आहे, त्या पोटरीच्या मधामध्ये जी बेचकी आहे त्याच्यामध्ये आपल्याला हा पंजा अडकवायचा आहे. थोडंफार पाय परत इकडं करायचा, बाहेर काढायचा आणि परत हे बघा या ठिकाणी मी जे या पायाचा जो पंजा आहे तो या बेचकीमध्ये अडकवला आणि हा थोडा पाय बाहेर आलेला आहे. तर हा पायाची टाच परत या ठिकाणी आतमध्ये गेलेली आहे आणि असं यावरती मी बसलेलो आहे. आता कंडिशन काय आहे माहीत आहे का, हा अंगठा पहिल्या दिवशी तुमचा बाहेर येणार नाही. हा बघा, दिसत असेल तुम्हाला तर माझे दोन्ही अंगठे वर आहेत. हा अंगठा दिसत आहे पायाचा तुम्हाला आणि हा सुद्धा अंगठा दिसत आहे. परंतु पहिल्या दिवशी असं येईल का, नाही येणार. पहिल्या दिवशी काय होईल,
ही एकदम आदर्श स्थिती आहे. जे सिद्धयोगी आहेत ते यापेक्षासुद्धा आदर्श स्थितीला जाऊ शकतात. तर याच्यामुळे मला फायदा झाला ते मी तुम्हाला सांगत आहे. सिद्धासन भगवान महादेव कसे करतात, देव लवकरच ते ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवू. परंतु मला यामुळे फायदा झाला आहे, अनेक लोकांना फायदा झाला. जे साधारण मानव होते ते संत झाले, संताचे सिद्ध झाले आणि सिद्धांचे भगवान महादेव शिवाला प्राप्त झाले. तर हे बघा, ही जी पद्धत आहे याला म्हणतात सिद्धासन. सिद्धासन म्हणजे काय आहे, हे मी बचकीत हा पंजा या ठिकाणी फसवलेला आहे आणि मी या टाचेवरती बसलेला आहे. पूर्ण बसलो का माझे नितंबावरती आहे, परंतु जो दबाव आहे तो या टाचेमुळं वर दबाव पडत आहे. माझा पाठीचा कणा सरळ अशा प्रकारे बसलेला आहे आणि परम शांतीदायक, सुखदायक, संतोषदायक, आरोग्यकारक, सिद्ध अवस्थेला पोहोचवणारं हे सिद्धासन या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. असं आपल्याला बसायचं आहे. जास्तीत जास्त वेळ बसायचा आहे. ज्या लोकांना, जे गृहस्थी आहेत, म्हणजे ज्यांना पत्नी आहे, त्यांना दररोज संभोग करायचा आहे, ते जर जास्त वेळ जर बसले तर काय होईल माहिती आहे का, त्यांचं डिस्चार्जच होणार नाही. त्यामुळे त्यांनी जास्त वेळ बसू नये, ही याची सूचना आहे महत्त्वाची. आणि जे ब्रह्मचारी आहेत, ज्यांना आतापर्यंत संभोग करण्यासाठी पत्नी नाही, मी तर म्हणाल की सिद्धासन हा भाग्यवानच करू शकतो. एखादा विषयी पामर जो एखाद्या भोगी माणसासारखा, कुत्र्यासारखा, डुकरासारखा जी कोणती मादी येईल तिच्यावर सतत उडायचा प्रयत्न करतो, त्याला हे सिद्धासन जमणार नाही, तो करू शकणार नाही, त्याची यावरती श्रद्धा बसणार नाही. म्हणून जर तुम्ही खरंच भगवंताचे भक्त व्हा, याच्यामध्ये काय काय करू शकता तुम्ही, हे असं बसल्यानंतर प्राणायाम करू शकता, जप करू शकता, ध्यान करू शकता. तुम्ही जर विद्यार्थी असाल तर तुम्ही अभ्यास करू शकता. जर तुमचे काही कामं असतील मोबाईल लॅपटॉपवरती तर असं कम्प्युटर ठेवून या ठिकाणी तुम्ही कामसुद्धा करू शकता. फक्त सिद्धासनामध्ये बसायचं आहे. पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे, श्वासावरती लक्ष ठेवायचं आहे, आपले श्वास कसे चालत आहेत आणि ध्यान करायचं आहे. तुमच्या समस्यांचं चिंतन करायचं नाही की मला काय प्रॉब्लेम आहे, किती दिवसात कवर होईल, काय होईल, कसं होईल. त्यासाठी तुम्हाला अधिक मार्गदर्शन लागत असेल, यामधून जर आपल्याला बाहेर यायचं असेल तर तुम्ही जरूर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क करू शकता. मी तुमच्या मदतीसाठीच आहे. आतापर्यंत लाखो रुपये खर्च केलेले, कोट्यावधी रुपयांचा त्यांचा अमूल्य तारुण्यातील वेळ खर्च केलेले तरुण मुलांना या मी सांगितलेल्या दिनचर्येने दिलेल्या छोट्या मोठ्या आयुर्वेदिक औषधांनी त्यांचं पूर्णपणे आयुष्य बदलून गेलेलं आहे आणि तुमचंसुद्धा नक्कीच बदलेल. भगवान महादेव महाकाल आपणा सुख, शांती, आरोग्य, समाधान, ऐश्वर्य प्रदान करो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करतो.